आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आहे। मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील। मेरी बहनों के लिए आज बड़ा निर्णय हमारे मंत्रिमंडल ने लिया है। अब बहनों के खातों में लाड़की बहन योजना के पैसे आज से जमा होना शुरू हो जाएंगे और जब तक आपका ये देवा भाव है तब तक लाड़की बहन योजना कभी बंद नहीं होगी, ये भी मैं आपको बताता हूँ। लाडक्या बहिणींनो, तुमची डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असलेली प्रतीक्षा अखेर संपलीये। किती हृदयस्पर्शी आणि आनंदाची बातमी आहे ही। आजपासून म्हणजे 7 जानेवारीपासून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या खास गिफ्टसारखे 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। किती भावुक करणारी ही गोष्ट आहे। लक्षात ठेवा, हे खास गिफ्ट म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता असणार आहे। डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना देण्याचं अभिवचन महायुती सरकारने दिलं होता आणि त्याची पूर्तता आजपासून होत आहे। किती छान आणि हृदयाला स्पर्श करणारं वाटतंय हे ऐकून। लक्षात घ्या, प्रशासनाने वेळापत्रक जारी केलंय आणि त्यानुसार 7 जानेवारी म्हणजे बुधवार, 8 जानेवारी गुरुवार आणि 9 जानेवारी शुक्रवार या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांना अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये मिळालेले नाहीत, त्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये, होय 4,500 रुपये म्हणजे नोव्हेंबर 1,500, डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे 1,500 असे 3ही हप्ते एकत्रितपणे 4,500 रुपयांच्या स्वरूपात त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। चला तर माझ्या प्रिय बहिणींनो, अजिबात वेळ न दवडता उत्साहाने जाणून घेऊया की 7 तारखेला, 8 तारखेला आणि 9 तारखेला म्हणजे बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। मकर संक्रांतीचे हे खास गिफ्ट जमा होणार आहे। लक्षात घ्या, मकर संक्रांत 14 तारखेला आहे, म्हणजे अजून जवळपास 8-9 दिवस बाकी आहेत। परंतु तुम्हाला माहिती आहे, अनेक लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नाही आणि म्हणून ज्या महिलांची केवायसी पूर्ण आहे, ज्या महिलांनी त्यांचे पती किंवा त्यांच्या वडिलांची सुद्धा आधार केवायसी केली आहे, अशाच महिलांच्या खात्यामध्ये आज, उद्या, परवा म्हणजे 7 जानेवारी, 8 जानेवारी आणि 9 जानेवारी या 3 दिवसात पैसे जमा होणार आहेत। परंतु ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही किंवा ज्यांची केवायसी अपूर्ण आहे, त्यांना मात्र तिथून पुढे म्हणजे 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत त्या ठिकाणी पैसे येऊ शकतात। परंतु त्याची खात्री अजून नाही, कारण ज्या महिलांना अडचणी आल्या होत्या, ज्यांची केवायसी होत नव्हती, तर त्या महिलांचा विचार प्राधान्यक्रमाने केला जातोय। जर खरोखर काही टेक्निकल इश्यू होते, त्याच महिलांना त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत, मकर संक्रांतीचे गिफ्ट दिले जाणार आहे। परंतु ज्यांची त्या ठिकाणी अडचण नव्हती, परंतु ज्यांनी मुद्दाम केवायसी केली नाही, त्यांना मात्र 100% प्रॉब्लेम येणार आहे। चला तर ठीक आहे, उत्साहाने सुरुवात आपण करूया त्या ठिकाणी 7 तारखेपासून म्हणजे आजपासून। बघा, आज 7 तारखेला 7 जानेवारीला बुधवारी एकूण 12 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी मकर संक्रांतीचे गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे। या 12 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो। सुरुवात अर्थातच पुणे विभागापासून। बघा, पुणे विभागामध्ये सोलापूर आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना 5 तारखेला पैसे जमा होत आहेत, प्रत्येकी 3,000 रुपये। त्यानंतर नाशिक विभाग। नाशिक विभागामध्ये जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी मकर संक्रांतीचे गिफ्ट त्यांना जमा होणार आहे। नागपूर विभागामध्ये चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा या 2 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मकर संक्रांतीचे गिफ्ट प्राप्त होईल। कोकण विभाग जर पाहिला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। नंतरचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे मराठवाडा विभाग। याच्यामध्ये पहा, हिंगोली आणि परभणी या 2 जिल्ह्यांना आज पैशांचं वाटप होत आहे, प्रत्येकी 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येत आहेत। ज्यांना आधीचा हप्ता आलेला नाही म्हणजे कोणता, तर 1,500 रुपये नोव्हेंबरचा हप्ता, त्यांना थेट 4,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे, हे कृपया तुम्ही लक्षात ठेवा। शेवटचा विभाग आहे अमरावती विभाग। तर याच्यामध्ये वाशिम आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांना पैशांचं वाटप 7 तारखेला 7 जानेवारीला बुधवारी त्या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून, होय आज सकाळी 7 वाजल्यापासून ते आता बघा, काही जणांना सकाळी सकाळी पैसे मिळतात, काहींना दुपार होते, काहींना 4 वाजतात, काहींना 5 वाजल्याच्या नंतर म्हणजे बँकांचे व्यवहार बंद झाल्याच्या नंतर सुद्धा मेसेज येतील। तेव्हा मेसेजकडे आपण लक्ष ठेवा।
त्यानंतर बघा, आता हे झाले 12 जिल्हे. पहिल्या दिवशी लक्षात घ्या, ज्या ज्या महिलांचं खातं IPPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहे तर त्यांना सगळ्यात आधी पैसे येतात, परंतु SMS मात्र त्यांना वेळेवर जात नाहीत. आता मध्यंतरी SMSची एक अडचण झाली होती, ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो. ज्यांचे खातं पोस्टात आहे सोबत बघा, भारतीय स्टेट बँक म्हणजे SBI मध्ये सुद्धा त्या ठिकाणी पैसे लवकरात लवकर जमा होतात. आणि बँक ऑफ महाराष्ट्र या 3 बँकांमध्ये सगळ्यात आधी लाडक्या बहिणीचे पैसे हे जमा होताना आपल्याला दिसून येतात. बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत. आता 8 तारखेला ज्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत, तुमच्या जिल्ह्याचं नाव जर त्या ठिकाणी आलेलं असेल, लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की हो, आमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे, आम्ही या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहोत. आणि ज्या बहिणींची KYC करायची राहिली आहे त्यांनी कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा की सरकारने KYC न केलेल्या बहिणींना सुद्धा पैसे द्यावेत. जोपर्यंत तुम्ही लिहित नाही, बोलत नाही, तोपर्यंत बघा सरकार त्या ठिकाणी हालचाल करणार नाही, सरकारवरती प्रेशर येणार नाही. तेव्हा सर्व लाडक्या बहिणींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की आम्हाला मकर संक्रांतीचे गिफ्ट हवेच आहे. मग KYC केलेली असो अथवा नसो, तुम्ही जितकी जास्त कमेंट कराल तितकं जास्त सरकारवर प्रेशर पडतं. चला बघा, मी 8 तारखेला ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्या 12 जिल्ह्यांची नावं सांगतो. याच्यामध्ये पहा, पुणे विभागामध्ये सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांना 8 जानेवारीला गुरुवारी पैसे येत आहेत. नाशिक विभागामध्ये धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांना पैसे येणार आहेत. नागपूर विभागामध्ये गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा या 2 जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना उद्या परवा पैसे प्राप्त होतील. कोकण विभागामध्ये पालघर आणि रायगड या 2 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 8 जानेवारीला गुरुवारी मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये नांदेड आणि लातूर या 2 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 8 तारखेला पैसे येतील. अमरावती विभागामध्ये पहा, बुलढाणा आणि अमरावती या 2 जिल्ह्यांना 8 जानेवारीला मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे. आणि उरला दिवस 9 तारीख 9 जानेवारी शुक्रवार. जेवढे काही जिल्हे उरलेले आहेत या उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांना 9 तारखेला पैसे येणार आहेत. तरी पण मी एकदा लिस्ट वाचून दाखवतो. बघा, पुणे विभागातून पुणे जिल्हा, नाशिक विभागातून नाशिक जिल्हा, नागपूर विभागातून नागपूर आणि वर्धा हे 2 जिल्हे, कोकण विभागामधून मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे हे जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभाग अर्थात मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा आणि धाराशिव जिल्हा असे 4 जिल्हे आणि अमरावती विभागामधून अकोला जिल्हा या उरलेल्या 12 जिल्ह्यांना शेवटच्या दिवशी म्हणजे 9 तारखेला त्या ठिकाणी पैशांचं वाटप होणार आहे. 3,000 रुपये किंवा 4,500 रुपये, जसं ज्यांना हप्ता मिळाला किंवा मिळाला नाही त्यानुसार एकतर 3,000 रुपये मिळतील किंवा त्या ठिकाणी त्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत. आता बघा, ज्या ज्या महिलांचं खातं हे यस बँकेमध्ये आहे किंवा ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी KYC झालेली नाही खात्याची, बघा आता सरकारची KYC वेगळी आणि बँकेची KYC वेगळी, कारण वर्ष संपलं की बऱ्याच जणांच्या खात्याला प्रॉब्लेम येतात. शक्यतो ज्यांची खाती सहकारी बँकेमध्ये आहेत, बरोबर, कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहेत किंवा त्यांनी पतसंस्थेमध्ये खाती उघडलेली आहेत, सरकारी बँकेमध्ये सुद्धा ज्यांचं खातं यस बँकेमध्ये आहे, बरोबर, कुठे आहे, यस बँकेमध्ये आहे, तर अशा बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम्स येतं. बँक ऑफ बडोदा याही बँकेतल्या बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम्स मध्यंतरी आले होते. बँक ऑफ बडोदा, येस बँक, कोटक महिंद्रा बँक अशा काही मोजक्या काही बँका होत्या की ज्या ठिकाणी महिलांना प्रॉब्लेम्स येत होते, महिलांना अडचणी येत होत्या. तर तुम्हाला अशा काही अडचणी यापूर्वी आल्या का? कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, चला आता लाडक्या बहिणीचं नियोजन सांगितलं. बघा, 10 तारखेपासून म्हणजे 10 जानेवारीपासून ते 14 जानेवारीपर्यंत ज्या ज्या महिलांनी त्या ठिकाणी KYC पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांना KYC करताना अडचणी आल्या होत्या त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची म्हणजे लाडक्या बहिणीचा जो काही मकर संक्रांतीचं गिफ्ट आहे तर ते गिफ्ट जमा होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा तुम्ही देखील नाराज होऊ नका. KYCची मुदत वाढण्याची दाट शक्यता आहे, कारण खरोखर लाडक्या बहिणींना KYC करताना अडचणी येत होत्या. तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची KYC सक्सेसफुल झाली का, तुम्हाला KYC करताना काही अडचणी आल्या का, कमेंट करा.
आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा लाडक्या बहिणी फक्त आणि फक्त या एकाच योजनेवर बसलेल्या आहेत. बघा, तुम्ही बांधकाम कामगार मंडळ म्हणून नोंदणी 100% करून घ्या. त्याच्यामध्ये तुमच्या 1ली ते 7वी शिकणाऱ्या मुलांना 2-2, 2.5 हजार रुपये वर्षाला मिळतात. मोठ्या मुलांना 3-3, 4-4 हजार रुपये मिळत आहेत. आणि जी मुलं उच्च शिक्षण घेतात, म्हणजे 11वी, 12वी किंवा त्याच्यानंतर डिग्री वगैरे, त्यांना सुद्धा हजारो रुपये दरवर्षी मिळतात एक आर्थिक सहाय्य म्हणून. तर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करा, त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या. अनेक लाडक्या बहिणींना शिलाई मशीन अगदी मोफत मिळत आहेत. मुलींना शाळेमध्ये शिकण्यासाठी, शाळेमध्ये जाण्यासाठी सायकलीचे मोफत वाटप, ती पण योजना त्या ठिकाणी चालू आहे. तुम्हाला स्वयंपाक करताना जो गॅस संपतो, गॅसच्या किमती भडकलेल्या आहेत, गॅस महाग झालाय, तर त्याही ठिकाणी लाडक्या बहिणींना एक खूप चांगली संधी आहे सोलर कुकर विकत घेण्याची. फक्त 1600 रुपये वन टाईम भरायचेत आणि आयुष्यभरासाठी तुम्हाला गॅससाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये भाकरी आणि चपाती सोडून बाकी सगळे पदार्थ शिजतात. तुमची भाजी असेल, भात असेल, वरण असेल, आमटी असेल, सगळे पदार्थ तयार होतात. फक्त भाकरी, चपाती किंवा जे काही आपण जे गोष्टी भाजतो, पापड वगैरे, ते फक्त त्याच्यामध्ये होत नाहीत. तर सोलर कुकर 1600 रुपयामध्ये मिळतोय. त्या स्कीमसाठी तुम्ही आवेदन करा. ज्यांना घर नाहीये, घरकुलासाठी बघा, तुमची जमीन असो नसो, तुमच्याकडे जमीन नाहीये, काळजी करू नका. तुम्हाला सरकार गावठांची जमीन घेऊन देतं आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे घर, पक्के घर बांधू शकता. आणि ज्यांचं घर आहे त्यांनी घरावरती सोलर टाकून घ्या. मुख्यमंत्री निधीमधून सोलरसाठी पैसे मिळत आहेत. सोलर टाका. जास्त काही चालणार नाही, परंतु 2-3 बल्ब, 1-2 फॅन त्याच्यावर चालतात. लाईट बिल बऱ्यापैकी कमी येतं. तर या काही योजना आहेत ज्या तुम्हाला जर हव्या असतील, आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकलेत, ज्याचा लाभ हजारो आणि लाखो लाडक्या बहिणी आणि आमचे लाडके जे भाऊ आहेत ते घेत आहेत. तर तुम्हाला सुद्धा जर या योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील, ते व्हिडिओ तुम्हाला दिसत नसतील, छोटंसं काम करायचंय, लगेच या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ किमान 5 जणांना शेअर करा. जे तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असतील त्या 5 जणांना व्हॉट्सअपवर असेल, फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. हे केल्याने काय होतं की तुम्हाला आमचे मागच्या आणि पुढे येणारे सगळे व्हिडिओ दिसू लागतात. सगळ्या सरकारी योजना तुमच्यापर्यंत दिसू लागतील. फक्त योजनेचा फॉर्म तुम्ही भरून टाका आणि तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मकर संक्रांतीनिमित्त ज्या ज्या लाडक्या वहिनींना गिफ्ट मिळणार आहे त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.